सर्वांना विनंती, कोणाच्या जीवावर राहूनही आपलं पैशानं आपलं पैसे कोणाकडून 1 रुपया घेऊन असं की त्यांचं काम काम बोलतंय. त्यांचं जातीपातीचं राजकारण न करता त्यांनी फक्त कामावरती भरोसा ठेवला आणि प्रत्येक माणूस आपला समजून जे आपला नेता हे आहे जी अपक्ष आहे ओंकार आगळे ह्यांना मतदान देव ती जरा चांगले वाटते. बिंबळी गटासाठी विकास करतील अशी आशा आहे. इकडे बघा महेंद्र काका दुरपुडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निवडून येतील असं 100% तर वारा म्हणलं तर आमचा सलमान शेख आमचे कार्यकर्ते आहे ते काँग्रेस आहे. आमचा भाचा आहे, आमचा भाच्याचा मुलगा आहे. आम्ही ते करतो कॅमेरकर का बघायची बोलायचं. हा मग काय भाचा मग निवडून येईल काय? हा 100% निवडून येईल. नमस्कार, story.com व्हिडिओ मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सध्या महाराष्ट्रभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू असून आता आपण आहोत धाराशिव जिल्ह्यामध्ये. धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी या जिल्हा परिषद गटामध्ये आपण आहोत आणि ही बेंबळी ही सीट एक हाय व्होल्टेज सीट मानली जाते, कारण या ठिकाणी स्वतः अजित पवार यांच्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र दुरगुडे निवडणूक लढत आहेत आणि या ठिकाणी काँग्रेसने सुद्धा आपला उमेदवार दिला आहे आणि उभाटाकडून सुद्धा या ठिकाणी उमेदवार दिला आहे. या ठिकाणी मुस्लिम मतांचं मोठं प्राबल्य असून काँग्रेसनं मुस्लिम उमेदवार देऊन एक मोठी खेळी केली आहे. पण या भागातील लोकांच्या समस्या काय आहेत, त्यांना काय वाटतं या निवडणुकीबद्दल, स्थानिक स्वराज्य संस्थांचे ग्रामीण विकास कशा पद्धतीने झाला पाहिजे, या भागाच्या लोकांचे काय इच्छा आहेत ते आपण जाणून घेऊयात. चला तर मग बेंबळी गावात विकासाचं काम व्हायला पाहिजे. गटारी नाही, साधी लघवीला जाण्या येण्याकरता रस्त्यावर बसावं लागते. महिलांसाठी व्यवस्था नाही. सगळं अवघड आहे. सुधारणा झाल्या पाहिजे. जिकडे तिकडे बघल तिकडे लघवीचं, संडासचं, पाण्याची व्यवस्था, पाणी रस्त्याने वाहते. पावसाळ्यात लय भयंकर बेजार आहे बेंबळी गावात. चौकात पाणी येणं जाणं आहे आम्ही परेशान आहोत. शेतकरी माणूस आहोत, आम्ही रोजगारी माणूस आहोत. काय तर छोटा मोठा व्यवहार करता आम्ही. हा दुसरं काय इलेक्शनचं काय कोणाला मग आपल्याला पसंत त्याला मतदान करणार आम्ही. आपल्या आपल्या मनानं मतदान करावे, हीच सर्वांना विनंती. कोणाच्या जीवावर राहूनही आपलं पैशानं आपलं पैसे कोणाकडून 1 रुपया घेऊनही आपल्या मनानं मतदान करावे. पैसे 1 रुपया कोणाकडून घेऊनही. का बरं असं काय वाटतंय? आता लोक पैसे घेऊन जास्त मतदान करतात असं वाटतंय का तुम्हाला? नाही असं नाही. काय ठिकाणी असं चालतंय, असं पैसे देऊन मतदान करते त्याच्याविषयी आपण आपल्या मनानं आपल्या मतदान करावं. पैसे म्हणजे मतदान म्हणजे बोट विकत घेतल्यासारखं असं वाटतंय. हे विनंती. जाती धर्मावर पण मतदान करतात असं ते करते ते असे पैसे विकत घेऊन असं मतदान. आता इलेक्शन मध्ये कोणी उभा राहते, त्यामध्ये जातीभेद कोण नसतंय त्यामध्ये. आता मतदान घ्यायचं म्हणलं तर पैसे घेऊन मतदान करते ते असे काही ठिकाणी. असं असतं माझं म्हणणं. पण असं करू नये जगाने. आपल्या माणसानं आपल्या मनाने आपले मतदान करावे, हे विनंती. काय? मग इकडे काय हवा आहे निवडणुकांची? इकडे बघा महेंद्र काका दुरपुडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निवडून येतील असा 100% विश्वास आहे. कारण ते कामाच्या जीवावरती आणि त्यांच्या स्वभावावरती अतोनात प्रेम करतात पब्लिक त्याच्यावरती, काकांवरती. काका खरं तर आजपर्यंत बघितलं तर काक्रमा मतदारसंघ तो त्यांचा परकाच होता, तिथून सुद्धा निवडून आले परके मतदारसंघामध्ये. आणि त्यानंतर नंदगाव मतदारसंघ तुळजापूर तालुक्यामध्ये तिथून सुद्धा निवडून आले. कारण त्याचं असं की त्यांचं काम बोलतंय. त्यांचं जातीपातीचं राजकारण न करता त्यांनी फक्त कामावरती भरोसा ठेवला आणि प्रत्येक माणूस आपला समजून प्रत्येकाचं त्यांचं कामच करत गेले आहेत काका. आणि यापुढे त्यांनी काम करत राहणार असा आमचा काकावरती भरोसा आहे. अजितदादा गेल्याची सहानुभूती भेटेल काय? हो, तसं होईल ना. अजितदादा तर महाराष्ट्राचे खूप मोठे नेते होते. खूप मोठी पोकळी निर्माण झाली आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्यांची सहानुभूती तर मिळेलच आणि मायबाप जनता काकांना त्याचा नक्कीच आपल्या मतदान रूपीमध्ये शुभेच्छा आणि आशीर्वाद देतीलच. आता महेंद्र काका बाहेरचे उमेदवार आहेत म्हटलं जाते, आणखीन उभाटाचे पण उमेदवार बाहेरचे म्हटलं जाते. पण इथले जे काँग्रेसचे जे स्थानिक उमेदवार आहेत बेंबळीचे, ते स्थानिकांना मतदान करा, बाहेरच्यांना नको असं आवाहन करतात, प्रचार करतात, भूमिपुत्राला मतदान करावं. हे बघा, प्रत्येकाचं काम असते, काम करण्याची एक पद्धत असते.
महेंद्र काकांना अख्खा जिल्हा ओळखतो, अख्खा जिल्हा त्यांना ओळखतो, त्यांच्या कामाच्या याच्यानुसार ओळखतो, त्यांचं काम आहे म्हणून ओळखतो. त्यामुळं त्यांना इथला मतदार सुद्धा स्वीकारणार याची आम्हाला 100% खात्री आहे. म्हणजे आता मतदान होतंय आणि विकास काय झिरो, पुन्हा कोण फिरकत सुद्धा नाही. कमीत कमी असं मूलभूत गरजा तर आपल्या व्हायला पाहिजे, लहान सहान तर व्हायला पाहिजे. काय म्हणलो, आपलं नाली आहे म्हणा, शेतात शेतकऱ्यावली गोट्याची काम आहे, ती गोटा ही ती, आणि एकदा नुसतं फायली बिली करणार, ही योजना आहे ती योजना आहे म्हणणार, आणि ती एका योजनेला 100 हेल्पट मारायला लावणार, आणि ती काय सगळी पुन्हा ती कागद बिगद धूळ खात, ही स्टॅम्प आणा ती स्टॅम्प आणा, अशी परपट आहे जनतेची भली मोठी. मागच्या 5 वर्षात काय कामं केले का हो जिंकलेल्या उमेदवारांनी? मागच्या 10 वर्ष तर काम नाहीत बघा, जिल्हा परिषद पंचायत समितीची कामच नाही ती. जिल्हा परिषद काम नाहीत मागितल्या, 5-10 वर्षात नाहीत मागितल्या काम. आता इथं सगळ्याच पक्षांनी लय जोर लावला बिंबळीत. मोठं गाव आहे, बाजारपेठेचं गाव आहे, त्याच्यामुळं सगळ्याच लक्ष हित आहे, जोर लावलाय. तरी आपल्या म्हणजे आपला नेता हे आहे, जी अपक्ष आहे ते ओंकार आगळे, ह्यांना मतदान द्यावं, ती जरा चांगले वाटते. तर बिंबळी गटासाठी विकास करतील अशी आशा आहे. तेवढं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उभा राहिले, त्यांना काय सहानुभूती भेटेल काय? मिळणार, नक्की मिळणार, सहानुभूती मिळणार नक्की. कारण आपले महाराष्ट्राचे लाडके उपनेते यांचं दुःखद निधन झालेलं आहे या विमान अपघातात. त्याच्यामुळं मतदाराचा कौल आपुलकीने, सहानुभूतीने राहील, थोडाफार राहील. या ठिकाणी आपण अनेक नागरिक आहेत, त्यांना विचारूया की त्यांची ग्रामीण विकास बद्दलची त्यांची काय भूमिका आहे, त्यांची काय आस आहे, इच्छा आहे, त्या आपण त्यांच्याशी बोलूया. सर, काय नाव तुमचं? माझं नाव शेख अब्दुल मुक्तदीर. हा. तुमचं काय टोपण नाव आहे म्हणलं? टोपण नाव आहे अंबानी. अंबानी का म्हणतात तुम्हाला? अंबानी म्हणते ते का पहिल्यापासून लाडाने म्हणते ते अंबानी. मुकेश अंबानीत मुकेश अंबानीच आहे. आकाश अंबानी का मुकेश अंबानी का अनिल अंबानी? मुकेश अंबानी. जे सर्वात श्रीमंत असलेले माणूस. हा, श्रीमंत माणूस ते. हा, काय कारण काय तुम्हाला अंबानी म्हणण्याचं? काय अंबानी म्हणायचं म्हणजे मी राहतो तसं तर अंबानी म्हणते ती मला. अंबानी सारखं शान मध्ये राहतात? शान मध्ये राहतो मी. हो. ठीक आहे. आता हे निवडणुका सुरू आहेत, काय वार आहे सध्या? आता निवडणुकीचं म्हणलं सर, वारा म्हणलं तर आमचं सलमान शेख, आमचे कार्यकर्ते आहे ते काँग्रेस आहे. आमचा भाचा आहे, आमचा भाच्याचा मुलगा आहे. आम्ही ते करतो काम. कॅमेरा का बघायचं, हीच बोलायचं. हा, मग काय भाचा मग निवडून येईल काय? हा, 100% निवडून येईल. काय कशावरून? कशावर म्हणजे तिला जनता जो आहे ते त्याला जनता तेवढं छाती तिला तेवढं ते हर घरी घरी जाऊन काम करताय, बोलताय तिने. हा, समजा हे करतात ते. हा, ओमराजेंनी पण जोर लावला इकडं. ओमराजन लावलं, तिच्या पक्षाला लावलं. ते का भाग असतात तिच्या पक्षाचे असतात. जसं जी पक्ष आहे, जी पक्षाची माणसं आहे ती ती राहत. आता आमचं पक्ष हे आहे, हाताचं चिन्ह आहे आमच्या काँग्रेस. आम्ही ती पक्षाचे आम्ही मानणार आहोत. राष्ट्रवादीचे पण उमेदवार आहेत दुर्गुडे. ती बी आहे, ती बी दुर्गुडे राष्ट्रवादीचे आहेत दुर्गुडे. ती बी तिच्या जोरावर चालायला लागले. ते बी ते अगोदर 3 वेळेस जिल्हा परिषद सदस्य निवडून आले ते निवडून. मग आता बरोबर उमेदवार टिकतील का तुमच्या भाचे? हा, टिकते ते. का टिकते नाही? 25 वर्षापासून आमचा सरपंच आहे, सत्तार शेख म्हणायचं. 25 वर्षापासून आहे. जिल्हा परिषद बी होता, जिल्हा परिषद बी आलेला आहे, उपसभापती झालेला आहे माणूस. काय ग्रामीण विकासाबद्दल काय वाटतं तुम्हाला? ग्रामीण विकासामध्ये विकास होईल जाईल. विकास काय असतं त्याला? हा, आता इथं रस्ते नाही, सर्व घाण आहे. हा, निवडून आल्यावरती इथं रस्ते फिस्ते होणार आहे. ते समजा सगळे काम करणार आहे. 25 वर्ष तुमची सत्ता होती ग्रामपंचायत, मग कसं काय काम? हा, केले की 25 वर्ष सत्ता होते तर समजा केले की. नळ नव्हतं, पाणी नव्हतं, पाणीचं आणलं. मग पाणी पाईपलाईन केले तिने. हा, लाइटिंग नव्हती, लाइटिंग केली, लाईटाचे काम केले. रस्ते तर सगळीकडे घाण दिसायला. आता रस्ते तर घाण होतच असते, ते चालत असतं. त्याला काय असतं रस्त्याचं? तुमच्या यांनी काम केलं ना मग सरपंचांनी? केलं ना, काम केलेलं आहे ना. कसं काय घाण आहे? घाण तर आहे. आता कसं आहे, 2 पार्टी गाव असल्यावर चालत असते. त्याला काय असतं? आता बाजाराचं सगळं प्रॉब्लेम असेल, इथंच सगळं बाजारातच घाण आहे. बाजारातच घाण आहे. हाय, काढायला लागली ती माणसं काढायला ती.
आता इथं एवढी आता सत्ता नाही म्हणल्यावर तरी एवढी चांगलं पाहिजे, बाजाराची एक चांगली व्यवस्था असली पाहिजे. बाजारची तर लेवल चांगली आहे, बाजारची चांगली लेवल करायला. या होत्या या ठिकाणच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया. आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष जे आहेत अजित पवार यांच्या पक्षाचे, तेही बाहेरचे आहेत. उभाटा गटाचा सुद्धा उमेदवार हा बाहेरचा आहे. आणि या ठिकाणी काँग्रेसनं इथला भूमिपुत्र उमेदवार दिला आहे सलमान शेख म्हणून. तर काय होतंय आपण निकाल आल्यावर लवकरच पाहू. 9 तारखेला निकाल आहे. निकाला दिवशी आपण पाहू की या ठिकाणच्या मतदाराचा कौल हा कोणाला आहे. कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह मी प्रकाश पाटील, story.com.